नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. खळदकर कुटुंबियांच्या मुलाखतीचा भाग 1 आपण ऐकलात. आता ऐकूया मुलाखतीचा भाग 2. आणि मला गाडीची चावी माझ्या ज्यावेळेस हातात दिली दादांनी फर्स्ट टाइम, माझी अँबॅसेडर होती 3740, तिची अँबॅसेडरची चावी माझ्या हातात दिली तेव्हा मला त्यांनी एकच सांगितलं होतं, गाडी आपल्या करताय, आपण गाडी करता नाहीये. स्पीड लिमिट 80, त्याच्यावर गाडी चालवायची नाही. मी ते पाळलं, पण मध्ये आधी एकदा दोनदा स्पीड क्रॉस केले होते, परंतु नंतर कान पकडले. म्हटलं आता या पुढे आयुष्यात परत 80च्या पुढे कधी नाही, टिल 80च. आणि आज मला गाडी चालवून नाही म्हटलं ते 40-45 वर्ष झाली मी गाडी चालवतोय, पण आज एकही ऍक्सिडेंट नाही माझ्या दादाबाबांच्या आशीर्वादाने, एकही ऍक्सिडेंट नाही. सगळं एकदम सुखात आहे, व्यवस्थित आहे. बरोबर त्या पाळलं तेवढं आणि पाळतोय अजून सुद्धा. 80च्या वर मी जात नाही. मी जातो हायवेला त्यावेळेस नॅनोवाला मला हात करून जातो 100च्या स्पीडने, मी त्याला जाऊन देतो, मी काही करत नाही. मी गाडी स्पीड लॉक करतो आणि शांतपणे आम्ही जातो. तुम्ही दादांच्या सहवासात फॅमिली पूर्ण राहिली आहे. त्यावेळी दादा बऱ्याचशा वस्तू, कुणाला प्रतिमा द्यायचे, कुणाला फोटो द्यायचे, तुम्हाला पण काही दादांनी असं वस्तू दिली आहे की जी तुमच्या घरात आहे आणि पूजनात आहे? पूजनाला दिले ना, शेष दिलेला आहे, प्रतिमा दिलेल्या आहेत. आता मला वाटतं शेष देत नाही, सेपरेट शेष. आधी तो आता प्रतिमेमध्ये शेष येतो, आम्हाला सेपरेट शेष दिलेला आहे. आणि काही कॉइन्स ते दाखवणार, दाखवता आलं तर खूप छान. ती म्हणजे खुर्चीवर कपडे आहेत म्हटलं राहून दे. असं एकदम आठवत नाही काय काय. अचानक त्यांच्या सांगितलं की किती वेळा सांगू मागचं सांगितलं आता विजयच्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस दादाबाबांच्या कृपेने
सांग म्हणजे प्रतिमा वगैरे दिले दाखवते ना आणू दाखवते ना. अजून काय तोपर्यंत आठवण काय? नाशिकला गेली सामान्य. आपला हा जो काही उपक्रम चाललाय या उपक्रमाचं मूळ उद्दिष्ट असं आहे की दादा त्यांच्या भक्त भाविकांवर किंवा त्यांच्या जो काही संपर्कात त्याला येईल त्याला कसा आशीर्वाद द्यायचा, कसं ते कसे त्याच्यापर्यंत पोहोचायचे, त्याच्याशी कसा कनेक्ट ठेवायचे आणि त्याच्यामुळे त्याच्या आयुष्यात कसा बदल घडायचा, हा उपक्रमामधून मी सगळ्यांना एक विचारून अशा मुलाखती गोळा करून करतोय. आजपर्यंत साधारण एक 22 ते 24 मुलाखती आपण घेतल्या आहेत जे दादांच्या सहवासात राहिल्या तशा. तर त्यातनं दत्ता काका आणि शोभाताई यांनी यांचं नाव सांगितलं की असे सनई वाजवायचे, त्यांना तुम्ही जाऊन भेटा. मग यांना पण एक यांचा रेफरन्स मिळाला संजीवजी मनकापुरेंना. त्यातनं मग आपण इथपर्यंत पोहोचलो. छान उपक्रम मी चालू केलेला आहे. वाजवता आली तर खूप चांगलं नाही होते नाही वाजलेलं नाही. नाही राहून दे. अटॅक आल्यापासून त्यांना हे करत नाही ना, राहून दे ना. ठेवले ना बरेच. अटॅक आला ना तेव्हापासून त्यांना काही देत नाही. एवढंच वाद्य असतं हे. हो हो मोठं ती सनई, सनईची लहान बहिणी सुंदरी. ऑल ओव्हर इंडियामध्ये दोघेच होते, एक सिद्धराम जाधव आणि एक सूर्यकांत कळतकर. जे काही पुण्यात आपले जे काही संगीतातले टॉप क्लास जे आहेत ते पुण्यामध्ये काही म्हणजे भीमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी, त्यांच्यानंतरचा ह्यांचा नंबर एक आहे पुण्यामधनं टॉप क्लासमध्ये. सवाई गंधर्वाला प्रोग्राम होत होते, आता सगळं बंद केलं. त्याचं म्हणजे सगळं झालेलं आहे व्यवस्थित. नॅशनल्स भरपूर झालेले आहेत, ऑल ओव्हर इंडिया फिरून झालेले प्रोग्राम करता. नंतर 1970ला फ्रान्सला गेले होते. सगळे दादांचे आशीर्वाद. हो हो, सर्व दादा बाबांच्या आशीर्वादाने, बाकी काही नाही. युट्यूब चॅनलवर हा युट्यूबवर आहे. आणि त्यावेळेस कसं ते मीडिया नव्हतं. आज कसं लोकांना हाताला आता मीडिया आहे, त्यामुळे लोकांना प्रोग्रेसला एकदम चान्स आहे. मीडियाने लवकरात लवकर पॉप्युलर होतात. तसं त्यांच्या वेळेस मीडिया नव्हतं ना, तरी पण ते टॉपला होते. तरी टॉपला होते. पॉलिडॉरने त्यांच्या रेकॉर्ड्स काढल्या होत्या. रेकॉर्ड्स आय थिंक सो द्वारका माहीत आहे विजयकडं, त्यांच्याकडे आहेत रेकॉर्ड्स त्या. आता आपल्या या मार्गात ओंकार साधना, आरती साधना, मुलाखत साधना, त्यानंतर ज्ञान संगणना होतं. तर ह्या गोष्टी आपल्या सर्वांसाठी कशा पूरक आहेत, यातनं आपल्याला जो लाभ मिळतो तो कसा योग्य आहे? दिसतोय तो लाभ. आता थोडक्यात आता हिने मला आता आठवण करून दिली होती. 3 महिनेच पूर्वी माझ्या भाच्याचं लग्न होतं. अचानक मी सिरियसच, कारण काही नाही, एकाएकी पोट वाढले, लिव्हर सोरासिस. ट्रीटमेंट घेतली डॉक्टरची. डॉक्टरकडे गेलो, म्हटलं मी दारू पित नाही, पण म्हटलं लिव्हर सोरासिस व्हायचं कारण काय? दारू पित नाही म्हणजे प्यायचं आठवड्यात नाही एकदा, म्हटलं असं व्हायचं कारण काय? ते म्हटले दारूमुळे हा झालेला नाही तुम्हाला, हा डायबिटीसमुळे झालेला आहे. आणि त्या डॉक्टरनी मला म्हणजे 8 दिवसात मला तिने उभं केलं. 8 दिवसात. ज्या दिवशी मी गेलो तिच्याकडचं मला चालता येत नव्हतं, उभं राहता येत नव्हतं. मुलांनी मला कारमधनं उतरवलं, धरून नेलं. आणि 8 दिवसानंतर ह्यांना जेव्हा तिच्याकडे घेऊन गेलो त्यावेळेस मी कारचा दरवाजा उघडून मी चालत चालत 15 पायऱ्या चढून तिच्याकडे गेलो. आणि आज कोणी म्हणणार नाही की 3 महिन्यापूर्वी परिस्थिती एवढी वाईट होती.
फार वाईट परिस्थिती होती. हे सगळं दादाबाबांचा आशीर्वाद. मी सांगतो दादाबाबांशिवाय काहीही नाही. जे काय आज आम्ही आहोत ते त्यांच्या आशीर्वादाने. सगळं प्रसन्न. भरपूर आहे. अजून तुम्हाला अनुभव म्हणजे माझ्या बहिणीकडे अजून अनुभव आहे. आणि तिला इंट्युशन्स होतात ना. कित्येक वेळा तिला दादांशी संपर्कात येते ती अजून सुद्धा. दादा तिच्याशी बोलतात. मध्यंतरात एक किस्सा झाला होता. काहीतरी माझ्याचकडनं काहीतरी चूक झाली होती. त्यावेळेस दादांनी तिला सांगितलं की हा काय मूर्खासारखा वाहवत चाललाय, जरा याला क्रायनीवर आण. तर ती ताबडतोब माझ्याकडे आली आणि तिने मला समजून सांगितलं की काय चाललं काय तुझं वेडेपणा. जरा थोडा भरकटलं होतं. तिने मला परत लाईनीवरती आणलं. म्हणजे अशा अनुभव तुझ्याकडे बरेच आहेत. आणि नेमकी ती नाही आता इथं म्हणून तिने पुण्यातच राहिलं. तिने सांगितलं असतं. भरपूर अनुभव तिने कथन केले असते तुमच्यासमोर. आपलं दादांनी आध्यात्मिक काम करता करता बरेचसे सामाजिक कामं पण केले. तर तुम्हाला त्याच्याबद्दल कसं वाटतं दादा? तुम्ही असं बघितले आहे की तुमचा अनुभव आहे असा काही? नाही, त्यातला आपल्याला एवढा अनुभव नाहीये, पण ऐकून आहे सर्व गोष्टी की दादांनी बरंच कार्य केलेले. आज कित्येक भरकटलेल्या लोकांना त्यांनी योग्य मार्गावरती आणलेले. एक जो पाथ मिळतो तो पाथ त्यांनी दिलेला आहे. आता त्यांनी दिला पाथ, त्याचा वापर कसा करायचा हे जेणे आपण ठरवायचं. आम्ही तर त्या पाथावरती आहोत. तो पाथ आमच्याकडनं कधीही मिस होणार नाही. आमचं काही असो, पहिलं गादीवर जाणे, तिथं विडा लावणे, बोलणे, मग पुढच्या गोष्टी चालू करणे. कोणता वाढदिवस असो, काही असो, गादी ठरलेलीच आहे. आता ऑफ द लाईन बोलताना असा विषय आला, काका पहिली पिढी, तुम्ही दुसरी पिढी आणि तिसरी पिढी तुमचा मुलगा गुरुदास. काय गुरुदास. तो पण अजून या सगळ्या आपल्या दादांनी हो. केलेल्या. येस. आणि गुरुदासचं नाव पण दादा. हा, गुरुदासचं नाव पण दादांनीच ठेवलेले. त्याच्याबद्दल काय? ज्यावेळेस त्याचं नामकरण होतं, म्हणजे नामकरण तर तो झाल्यानंतर आम्ही त्याला गादीवरती घेऊन गेलो होतो. दादा होते. दादांनी त्याला मांडीवर घेतलं, हात फिरवला त्या डोक्यावरनं. म्हणले, मिसेसला म्हटले, काय तुझ्या मनात काय? एकदा असं असं आहे, नाव विचारायचं होतं, काय ठेवू आम्ही? गुरुदास. तिला जरा ते नाव थोडं खटकलं. पण ते काय, त्यांना ॲडव्हान्स नावं पाहिजे होती ना, तर तिला ते नाव जरा थोडं हे वाटलं, आउटडेटेड. ते मुंबईवाले, त्यांचंही जरा थोडं हे झालं की असं काय नाव आहे. परंतु आज असं झालंय की आज त्याच्या नावाशिवाय कोणतीच गोष्ट हालत नाही. गुरुदास, गुरुदास, गुरुदास. जे दादा म्हटले होते ते आज झाले की गुरु सगळ्यांचं गुरु नाव काढेल. सगळे त्याला गुरुदास गुरुदास म्हणून जे नाव काढेल ते बघा म्हणे. आणि तेच आज झाले, गुरुदास गुरुदास. आणि हा, ते एक सांगितलं होतं की अर्धवट नावाने हाक कधी मारायची नाही. आज गुरुदास आहे, गुरु, गुर्या, हे अजिबात शब्द वापरायचे नाहीत. गुरुदास गुरुदासच. आणि तेच आम्ही पाळतोय. त्याचं नाव गुरुदास आहे, त्याला गुरुदास म्हणूनच बोलतो. मला जयंत म्हणूनच बोलवतात. आम्ही पूर्ण नाव घेतो, अर्धवट नाव कोणतंही घेत नाही. त्या टोपण नावाने आम्ही हाका मारत नाही. आम्हाला तर टोपण नावं दिलीच नाही. आहे ती सगळी दादांनी दिलेली नावं. मला नाही तुझं, पण ह्या पुढच्या पिढीला सगळ्यांना दादांनीच नावं दिलेली आहेत. अनुराधा, विजया, बहिणी. आता आपल्या सामाजिक पूर्तता हे एक दादांनी दिलेले, आपल्याकडे दिलेले महत्वाचं भाग आहे. ती आपण कशी पूर्ण करतो? कोणती? सामाजिक जाणीव आहे ना, सामाजिक पूर्तता. सामाजिक पूर्तता आता जे दादांनी जे सांगितलं होतं की तुमचं स्वाध्यायाला तुमचं हे करा. दर महिन्याला पैसे काढतो आपण. दरवर्षी कधी गादीवर गेलो वाढदिवसाच्या दिवशी की स्वाध्याय मंडळाला तेवढे पैसे आपण हे करतो. कधी बाळेकुंद्रीला गेलो
की तिथं आपण हे करतो. बरोबर. नंतर काही चालूच असते की बाबा बाळेकुंद्रीला अन्नदाना करता आपले थोडीफार फुल नाही फुलाची पाकळी आपली जात असते. जास्ती नाही पण फुल नाही फुलाची पाकळी आपण देतो. ते चालू आहे अजून सुद्धा. आणि त्या मला वाटतं ते प्रत्यंतर वेगवेगळ्या आश्रमांना वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांना ते बसलं. आणि अजून एक किस्सा राहिला माझा. आम्ही गेलो होतो आणि आम्ही कुतुबुद्दीन बाबांच्या दर्ग्यात गेलो. तिथे गेल्यानंतर जे आपल्याला दादांनी शिकवण दिली, विड्याची 2 पाने, सुपारी, ₹1.25 ते काढून आम्ही मजारपाशी आम्ही ते ठेवलं. ते मौलवी तिथनं आले. ते मौलवी आल्यानंतर त्यांनी एकच प्रश्न केला, आप पुणे से आए हो क्या, दादा भागवत के यहाँ से? बरं बरं. म्हणलं हां. म्हणलं कैसे? नाही. मला पण अनुभव तोच आला. तो एक आम्हाला आलेला अनुभव आहे कुतुबुद्दीन दिल्लीला. लगेच ओळखले. ताबडतोब ओळखलं त्यांनी. श्रीफळ ₹1.25 ₹5.25 ते ठेवले की त्यांनी ओळखायचं दादा भागवत करून आणले. तुमच्या परिवाराला भेटून हे सगळे अनुभव खूप छान वाटलं. हे तुमचे अनुभव सगळ्या गुरुभक्तांच्या कामात येतील आणि त्यांना पण एक आपल्या या सगळ्या अनुभवातून प्रेरणा मिळेल. आपण आता शेवटाकडे येतोय. आपण एखाद्या आरतीने शेवट केलं तर चालेल का? हो येस. तुमची आवडती कुठली आरती साईबाबा दादांची. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आरती साई बाबा सौख्यदाता जीवा चरण रजतळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा सौख्यदाता जीवा चरण रजतळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. जाळोनी आनंग स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्ष जना दावी निज डोळा श्रीरंग निज डोळा श्रीरंग. आरती साई बाबा सौख्यदाता जीवा चरण रजतळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. तुमचे नाम घ्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा मार्ग दाविसी अनाथा. आरती साई बाबा सौख्यदाता जीवा चरण तळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. कलियुगी अवतार सगुण ब्रह्मसाचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर स्वामी दत्त दिगंबर. आरती साई बाबा सौख्यदाता जीवा चरण रजतळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. 8 दिवसा गुरुवारी भक्त करीती वारी प्रभुपद पावया भव भय निवारी भव भय निवारी. आरती साई बाबा सौख्यदाता जीवा चरण रजतळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. माझा निजद ठेवा तव चरण रज सेवा मागणे हेची आता तुम्हा देवादी देवा तुम्हा देवादी देवा. आरती साई बाबा सौख्यदाता जीवा चरण रजतळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. इच्छित दिन जातक निर्मल तोय निज सुख पाजावे माधवा या सांभाळा पुली भाक सांभाळा पुली भाक. आरती साई बाबा सौख्यदाता जीवा चरण रजतळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.
जगाचा हेतू सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.